संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। या अधिवेशनादरम्यान रेल्वे संशोधन विधेयकावर चर्चा करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाबाबत सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले। राजे निंबाळकर जी। धन्यवाद सभापती महोदया। मी केवळ 2 मिनिट। रेल्वे संशोधन विधेयक 2024 वर चर्चा करण्यासाठी उभा आहे। सभापती महोदया, मला आपल्या माध्यमातून सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयाचं लक्ष या गोष्टीकडे केंद्रित करायचं आहे की धाराशिव तुळजापूर सोलापूर हा जो नवीन रेल्वे मार्ग आपण त्या ठिकाणी करतोय, याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा या मार्गाची घोषणा झाली त्यावेळेस थेट खरेदीच्या माध्यमातून हा प्रकल्प त्या ठिकाणी होणार होता। पण दुर्दैवानं 2022 ला काय बदल झाला माहित नाही, पण सक्तीच्या भूसंपादनानं हा प्रकल्प त्या ठिकाणी केला जातोय। थेट खरेदीच्या माध्यमातून जर हे भूसंपादन झालं असतं तर त्या माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना 5 पटीनं त्या ठिकाणी मोबदला मिळाला असता। पण दुर्दैवानं सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी होतंय, ज्याच्यामुळं 4 पटच मोबदला मिळतो आणि तो सुद्धा रेडी रेकनरच्या दराप्रमाणे मिळतोय। महाराष्ट्रातले जेवढे नवीन रेल्वे मार्ग झाले ते सगळे थेट खरेदीच्या माध्यमातून वाटाघाटीच्या माध्यमातून झालेत। पण दुर्दैवानं हा जो रेल्वे मार्ग आहे, जो जिल्हा आकांक्षित जिल्ह्यात येतो, ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होत्यात, मला वाटतं त्या शेतकऱ्याच्या जमिनी त्या ठिकाणी संपादित करत असताना फार मोठा अन्याय त्या ठिकाणी माझ्या भागातल्या शेतकऱ्यावर होतोय।